वेल हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक आणखी नोटिफिकेशन घेऊन मी आलेलो आहे. याच्याबद्दल आपण IBPS क्लर्कची नोटिफिकेशन बघितली, आपण SSC MTS ची नोटिफिकेशन बघितली आणि ही नोटिफिकेशन आहे SSC CGL. नुकतंच काही विद्यापीठांचे रिझल्ट लागले. ते अगोदर अंडर ग्रॅज्युएट कन्सिडर केले जायचे, पण रिझल्ट लागल्यामुळे ते आता ग्रॅज्युएशन मधून फॉर्म भरू शकतात. आणि CGL म्हणजे बेसिकली तुमचं होतं कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. तर ग्रॅज्युएशन याच्यासाठी मॅन्डेटरी असतं. ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट पाहिजे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये मल्टिपल पोस्ट असतात. जवळपास 30+ पोस्ट याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही कोणत्या पोस्टला अप्लाय करू शकता, एज क्रायटेरिया काय आहे, सिलेबस मध्ये काही चेंजेस आहेत का, एक्झाम पॅटर्न कसा होणार, या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू बघूया. तर व्हिडिओला सगळ्या शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा तुम्ही या चॅनलला व्हिजिट करत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब ओपनिंग नोटिफिकेशन, MNC कंपनीत नोटिफिकेशन किंवा अदर काही जे रिलेटेड स्टफ आहे, स्टडी मटेरियल आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन वेळोवेळी मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया आपण. बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुमची SSC CGL ची. याच्याबद्दल आणखी डिटेल मध्ये आपण बघूया. कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, याच्यासाठी ग्रॅज्युएशन तुमचं कंपल्सरी हवं. तारीख बघा, इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत. तर अप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत. थोडा मला उशीरच झाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी. 24 जून पासून अप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि 24 जुलै पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. जस्ट अ सेकंड गाईज. ओके, 24 जून पासून अप्लिकेशन याचे सुरू झालेले आहेत आणि 24 जुलै पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. देन त्याच्यानंतर लास्ट डेट कधी आहे, लास्ट डेट जसं आता मी सांगितलं 24 जुलै लास्ट तारीख आहे. त्यानंतर लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फीस पेमेंट, याला एक दिवसाचं एक्सटेंडेड आहे. 24च्या जागेवर हे 25 तारखेपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फीस भरू शकता. नंतर विंडो फॉर अप्लिकेशन फॉर्म करेक्शन. जर काही तुम्हाला वाटलं की माझ्या साईडनं काही चुकी झाली असेल, मला काही करेक्शन करायचं असेल, तर त्यासाठी 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट या 2 तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत. या 2 तारखेमध्येच तुम्हाला जे पण काही करेक्शन करायचं असेल, अपडेशन मॉडिफिकेशन करायचं असेल, तर 10 आणि 11 ऑगस्टला तुम्ही करू शकता. शेड्यूल ऑफ Tier 1 कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम. तर सध्या आपल्याकडे एक्झामची तारीख आलेली नाही आहे, बट ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये कंडक्ट करण्यात येईल. चला समोर जाऊया. टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर Tier 2 एक्झाम. Tier 2 एक्झाम कधी होणार, तर ही होणार आहे तुमची डिसेंबर 2024 मध्ये. ठीक आहे, सप्टेंबर 2024 मध्ये Tier 1, डिसेंबर 2024 मध्ये Tier 2. ओके, समोर बघूया. बघा, जसं मी सांगितलं की याच्यामध्ये मल्टिपल पोस्ट आपल्याकडे आहेत. हे आहे पोस्ट असिस्टंट ऑफिसर आहे. त्यानंतर सेंट्रल सेक्रेटेरियल सर्व्हिस आहे, जी ग्रुप B मध्ये येतं. एज क्रायटेरिया याच्यामध्ये दिलेला आहे. आपण एक काम करूया. ओके, बघा, ही आहे पे लेवल 7, ज्याचा पगार तुम्हाला राहील 44,900 ते 1,42,000, म्हणजे 45,000 ते 1.5 लाखापर्यंत त्याचा पगार आहे. पे 7 पे लेवल नुसार एवढ्या पोस्ट याच्यामध्ये आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो IB, सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस, असिस्टंट ऑफिसर सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, असिस्टंट सेक्शन ऑफिसर AFHQ मध्ये, सेक्शन ऑफिसर अगेन इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये. असे वेगवेगळे पोस्ट वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी दिलेले आहेत. त्यानंतर 15 पोस्ट याच्यामध्ये आहेत. पे लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,000 पर्यंत जो सॅलरी स्लिप येतो किंवा सॅलरी मिळतं, त्याच्यामध्ये कोणते पोस्ट आहेत बघा. असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे अदर मिनिस्ट्रियल डिपार्टमेंट मध्ये असतात. ग्रुप B ची पोस्ट आहे. 18 ते 30 वर्षाचा एज क्रायटेरिया याच्यासाठी लागतो. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे CBIC मध्ये. ग्रुप B 18 ते 30 वर्ष, अगेन सेम. रिसर्च असिस्टंटची पोस्ट आहे NHRC मध्ये. NHRC डिव्हिजनल अकाउंटंट आहे. सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ब्युरोची आहे, जी नार्को, तुम्ही नाव ऐकलं असेल तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये येतात. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्रीच्या आतमध्ये पोस्ट येतात.
ठीक आहे. नंतर पे लेवल 5 नुसार ज्याचा पगार तुम्हाला मिळेल 30,000 जवळपास ते 92,000, 30 पासून 92,000 पर्यंतचा जो पगार आहे पे स्केल आहे, त्याच्यामध्ये कोणत्या पोस्ट येतात? त्याच्यामध्ये 6 पोस्ट आहेत. ऑडिटर आहे, त्याच्यानंतर ऑडिटर, परत ऑडिटर, अकाउंटंट आणि अकाउंटंट और ज्युनियर अकाउंटंट वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे. 18 ते 27 वर्षाचा एज क्रायटेरिया असला पाहिजे. ग्रुप सी च्या अंडर ही पोस्ट येतात. त्यानंतर आहे पे लेवल 4 25,500 ते 81,000 चा जो पगार आहे त्याच्यामध्ये येतात हे 6 पोस्ट, ज्याच्यामध्ये पोस्टल असिस्टंट, सिनियर आणि यूडीसी, सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, टॅक्स असिस्टंट आणि सब इन्स्पेक्टर वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये हे आहेत, जसं सीबीडीटी, सीबीआयसी, सेंट्रल ब्युरो. ग्रुप सी ची पोस्ट आहे 18 ते 27 वर्षाचं एज क्रायटेरिया पाहिजे. नंतर याने काही नोट्स दिले आहेत, जसं एज्युकेशनल, मेडिकल काय होतं, काही पोस्टसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेगवेगळ्या आहे, तर त्याच्याबद्दलची नोट आहे. जसं काही जे आहेत, जसं सब इन्स्पेक्टर आहे किंवा इन्स्पेक्टर आहे, याच्यासाठी फिजिकल सुद्धा होतं, तर त्याच्या रिगार्डिंग ही आहे तुमची नोट. त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत. कोण अप्लाय करू शकतात? तर बघा, नॅशनॅलिटी किंवा सिटिझनशिप इंडियाचा पाहिजे, नेपाळचा पाहिजे किंवा भूतानचा पाहिजे, किंवा जे लोक इंडियामधून बाहेर मायग्रेट झालेले आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात. जे इंडियन आहेत बट मायग्रेटेड, जे ओरिजिनल हु हॅज मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान, देन बुर्मा, श्रीलंका, ईस्ट आफ्रिकन कंट्रीज ऑफ केन्या, उगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टॅन्झानिया, असे वेगवेगळे देशामधून जे मायग्रेट होऊन आलेले आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात. एज लिमिट काय पाहिजे? तर 1/8/2024, 1 ऑगस्ट 2024 प्रमाणे जो एज क्रायटेरिया दिला आहे तो आहे फॉर द पोस्ट फॉर विच एज लिमिट इज 18 to 27 years. Candidate must have been born not earlier than 2/8/1997 आणि नंतर नको 1/8/2006. आपण वरती जी पोस्ट बघितल्या या पोस्ट आहेत, याच्यामध्ये एज क्रायटेरिया दिला आहे तुम्हाला. त्या या एज क्रायटेरिया नुसारच ज्या पोस्टचा एज क्रायटेरिया 18 ते 27 वर्ष आहे ते 1997 2 ऑगस्टच्या अगोदरचे नसावे आणि 1 ऑगस्ट 2006च्या नसावे, नंतरचे नसावे. ज्यांचा 20 ते 30 दिला आहे एज लिमिट, त्यांच्यासाठी 2 ऑगस्ट 1994च्या अगोदरचे नको आणि 1 ऑगस्ट 2004चे नको. ठीक आहे. याच प्रकारे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या डिफरंट एज क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक रिलॅक्सेशन असतंच, जसं एसटी साठी 5 वर्षाचं, ओबीसी साठी 3 वर्षाचं, पीडब्ल्यूडी अनरिझर्व साठी 10 वर्षाचं, पीडब्ल्यूडी ओबीसी विद्यार्थ्यांना 13 वर्षाचं, पीडब्ल्यूडी एससी एसटी विद्यार्थ्यांना 15 वर्षाचं. एज बद्दल काही तेवढी काळजी करायचं काम नाही आपल्याला. ठीक आहे. ऍडिशनल एज क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे इथे. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट आणखी मला गोष्ट आहेत जे सांगावंसं वाटतात, ते आहेत आपलं ओके. इथे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल. कोणत्या पोस्टला कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं आणि ॲज ऑन 1 ऑगस्ट 2024, 1 ऑगस्ट 2024 नुसार ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर्सला कोणती डिग्री लागते? बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स ॲट 12th स्टँडर्ड यांनी दिलेला आहे. किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल. स्टॅटिस्टिकचा तुमचा सब्जेक्ट असायला पाहिजे एखादा तरी सब्जेक्ट डिग्रीमध्ये, डिग्री कोणत्याही स्ट्रीमची असेल तरी चालेल. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 याच्यासाठी सुद्धा स्टॅटिस्टिक्सचा एक कोणताही सब्जेक्ट पाहिजे. रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट कमिशन याच्यामध्ये बॅचलर डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. 1 इयरचा रिसर्च एक्सपिरियन्स पाहिजे कोणत्याही फील्डमध्ये. ऑल अदर पोस्ट, बाकी जेवढे पोस्ट आहेत त्या 2 पोस्ट सोडून त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इक्वलंट. The candidate who have appeared in their final year exam of their graduation can also apply. However, they must possess essential qualification on or before the cutoff date 1 ऑगस्ट 2024. म्हणजे काय म्हटलं मित्रांनो, की जर तुम्ही आता करंटली फायनल इयर मध्ये असाल आणि तुमचा रिझल्ट अवेटेड असेल, रिझल्ट यायचा असेल, तर तुम्ही सध्या तरी अप्लाय करू शकता. बट द कंडिशन इज
की तुमचा रिझल्ट 1 ऑगस्ट 2024च्या अगोदर यायला पाहिजे. जर असं होत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता सध्या तरी. आय सजेस्ट की अप्लाय करून ठेवा. जास्त फीज आहे नाही तर तुम्ही अप्लाय करून ठेवा. इन केस रिझल्ट आला त्याला तुम्ही अपडेट करू शकता नेक्स्ट मंथ मध्ये सुद्धा. तसं पण 2 महिन्याचा पिरियड 1 महिन्याचा पिरियड आणखी आपल्याकडे जवळपास बाकी आहे. त्याच्यानंतर अप्लाय करायची स्टेप तुम्हाला लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये. तिथे जायचं, डायरेक्टली अप्लाय करायचं. तुम्हाला रिजन सिलेक्ट करावं लागतं. कोणत्या रिजन मध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते तुम्ही रिजन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर काय आहे बघा. फीस पेएबल 100 रुपीज आहे. वुमेन कॅन्डिडेट अँड द कॅन्डिडेट बिलोंग टू द SC, ST, PWD विद्यार्थी, एक्स सर्व्हिसमॅन एलिजिबल फॉर रिझर्वेशन अँड आर एक्झेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फीज. म्हणजे जे महिला कॅन्डिडेट आहे, SC किंवा ST किंवा PWD विद्यार्थी किंवा एक्स सर्व्हिसमॅन वाले विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना इथे कोणत्याच प्रकारची फीज नाही आहे. त्यानंतर फीज कॅन बी पेड इन ऑनलाईन मोड मध्येच तुम्हाला फी पे करायची आहे. आणि ऑनलाईन फी कॅन बी पेड बाय कॅन्डिडेट अप टू 25 जुलै. 25 जुलैपर्यंत तुम्हाला फी सबमिट करायची आहे. इनकम्प्लीट अप्लिकेशन जर तुमचे असेल तर ते रिजेक्ट करण्यात येतील. याबद्दलची गाईडलाईन इथे दिलेली आहे. करेक्शन करण्यासाठी 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट आपण वरती ऑलरेडी बघितलं होतं. ते 2 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन डिफरंट स्टेट वाईज मल्टिपल सेंटर्स आहेत. खूप दिवस ही एक्झाम चालतं. अप्लिकेशन जास्त येत असल्यामुळे ठीक आहे. तुम्ही जे पण तुमचं नियर बाय सेंटर असेल किंवा जे पण तुम्ही स्टेट आहे किंवा त्याच्यामधलं नियर बाय सेंटर असेल, नियर बाय लोकेशन असेल ते तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन 2 tiers ॲज इंडिकेटेड बिलो. तर याची सर्वात पहिले होणार Tier 1 एक्झाम, देन होणार तुमची Tier 2 एक्झाम, ज्याला आपण प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामिनेशन म्हणू शकतो. मार्क्स स्कोर बाय द कॅन्डिडेट इन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इफ कॅन्डिडेट कंडक्टेड इन मल्टिपल शिफ्ट विल बी नॉर्मलाइज. मल्टिपल स्लॉट याचे हमखास होणारच आहे, कन्फर्म आहे ते. तर त्याचं नॉर्मलायझेशन होणार नंतर. 100 रुपीज फीज. आता Tier 1चा एक्झाम इम्पॉर्टंट की आपल्याला प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम करायची आहे. तर कोणती प्रिपरेशन मी करायला पाहिजे, सिलेबस काय आहे. तर बघा एक्झाम कशी होणार आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग चे 25 क्वेश्चन 50 मार्क्स साठी, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क्स. अवेअरनेस साठी जीके साठी 25 क्वेश्चन 50 मार्क्स. ऍप्टिट्यूड साठी 25 क्वेश्चन 50 मार्क्स. इंग्लिश साठी 25 क्वेश्चन 50 मार्क्स. टोटल एका तासाचा टाइम. आणि जे हँडिकॅप पर्सन आहेत, पर्सन विथ डिसेबिलिटी आहे, त्यांना 1 तास 20 मिनिटाचा टाइम इथे मिळणार आहे. Tier 1 विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप्स, मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन. इंग्लिश आणि हिंदी मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. इंग्लिशचा सेक्शन तुम्हाला इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. बाकी ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस तुम्ही हिंदी मध्ये सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आहे तुमचा सेक्शन 2, ज्याला आपण Tier 2 एक्झाम म्हणू. तर Tier 2 मध्ये काय होणार आहे बघा. पेपर 1 झाला की याच्यामध्ये आहेत तुमचे 2 पेपर. तर फर्स्ट पेपर कसा आहे, हा आहे तुमचा 2 तास 15 मिनिटाचा. त्याच्यामध्ये मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 आहे. मॉड्यूल 1 मध्ये सेक्शन 1 हा तुमचा सेक्शन 1 आहे. ठीक आहे. सेकंड जो तुमचा Tier 2 आहे त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर राहतील. आता पेपर 1 मध्ये 2 सेक्शन आहेत. सेशन 1 मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये आहे अगेन सेक्शन 1, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2. मॉड्यूल 1 मध्ये मॅथमेटिकल ॲबिलिटीज आणि रिझनिंग हा ॲबिलिटीज हा सेकंड मध्ये. मॅथमेटिकलचे 30 क्वेश्चन 30 आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन तुमचा 3 मार्क्ससाठी होणार. टोटल तुमचे 60 क्वेश्चन आहेत 3 मार्क्ससाठी, म्हणजे 180 मार्क्सचा तुमचा पेपर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर जो तुमचा सेक्शन 2 आहे याच्यामध्ये आहे इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये 45 आणि 25 क्वेश्चन राहतील. टोटल क्वेश्चन राहतील 70. 3 मार्क्सचा प्रत्येक सेक्शन, 3 मार्क्सचा प्रत्येक क्वेश्चन, 210 मार्क्सचा हा पेपर राहील. त्यानंतर सेक्शन 3 काय आहे तुमचा कॉम्प्युटर नॉलेज मॉडेल. याच्यामध्ये 20 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन अगेन 3 मार्क्सचा, 60 मार्क्ससाठी हा पेपर राहील. आणि त्याच्यानंतर आहे सेक्शन 3, ज्याच्यामध्ये मॉड्यूल 2 डेटा एंट्री स्पीड टेस्ट मॉड्यूल आहे. 1 डेटा एंट्री टास्क हे तुम्हाला दिलं जातील. त्यानंतर पेपर 2 जो तुमचा आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स. 100 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी, 200 मार्क्सचा पेपर.
Tier 1 will include conducting of paper 1 and paper 2 in separate shift and days or days. ठीक आहे. आणि पेपर 1 is compulsory for all the posts. Paper 2 will be for only those candidates who apply for the post of junior statistical officer in the Ministry of Statistics and Program Implementation. ठीक आहे. तर पेपर 2 सर्वांसाठी नाही आहे, तो फक्त स्टॅटिस्टिक्स वाल्यांसाठी आहे. पेपर 1 will include following 3 section having 2 modules. पेपर 1 मध्ये सेक्शन 1, त्याच्यामध्ये मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, देन सेक्शन 2, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, देन सेक्शन 3, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 या प्रकारचा पेपर आहे. ठीक आहे. पेपर 2 मध्ये त्याच्यामध्ये मॉड्यूल 1 मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज आणि रिझनिंग, सेक्शन 2 मध्ये इंग्लिश आणि जीके, सेक्शन 3 मध्ये कम्प्युटर आणि डेटा एंट्रीचा टास्क. पेपर 1 will be conducted in 2 sessions, session 1 and session 2 on the same day. Session 1 will include conducting of section 1, 2 and section 1 of section 3. थोडंसं कन्फ्युजिंग आहे पण सिंपल आहे, एकदा बघितलं समजून जाईल. नंतर सेक्शन 1 चा इथे तुम्हाला दिला आहे सिलेबस. मॅथमॅटिकल ॲबिलिटीज मॉड्यूल 2 मध्ये रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स 1 hour टाइम. त्याच्यानंतर लगेच तुमचं सेक्शन 2 चालू होणार इंग्लिश आणि कॉम्प्रेन्शन साठी आणि जीके साठी. जसं हे संपलं की तुमचं सेक्शन 3 चालू होणार, त्याच्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि तुमचं टायपिंग टेस्ट हा 15 मिनिटासाठी. ठीक आहे. या प्रकारचं 1 by 1 तुमची एक एक टेस्ट होणार आहे. इट विल बी मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू क्वालिफाय ऑल द सेक्शन ऑफ पेपर 1. प्रत्येक सेक्शन तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे, म्हणजे इथे जो सेक्शन वाईज कट ऑफ काइंड ऑफ इथे दिल्या जातील, क्रायटेरिया इथे आहे. Tier 2 paper 1 and paper 2 will consist of objective type multiple choice based question. There will be negative marking of 1 mark for each wrong question in section 1, section 2 and module 1 of section 3 and of paper 1 and 0.5 marks for each wrong answer in paper 2. जे आपला सेक्शन 1 आहे आणि सेक्शन 2 आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3, म्हणजे 3 मार्क्स बरोबर 3 मार्क एका प्रत्येक क्वेश्चनला, चुकला ते 1 मार्क रिडक्शन. आणि जो सेकंड मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये 0.5 म्हणजे 1/4, 0.5 म्हणजे हाफ मार्क्सचं तुमचं डिडक्शन आहे. ठीक आहे. तर हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक पोस्ट वाईज इथे तुम्हाला दिलेलं गेलेलं आहे. देन त्याच्यानंतर आता हे आहे सिलेबस की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी काय प्रिपरेशन करायची आहे. तर बघा इंडिकेटिव्ह सिलेबस टियर 1 एक्झाम. टियर 1 साठी जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग मध्ये एवढे टॉपिक्स तुमचे येतात. जनरल अवेअरनेस मध्ये एवढे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये एवढे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर इंग्लिश मध्ये जे आपलं बेसिक इंग्लिश असतं लहानपणापासून जे आपण शिकत आलो आहे ते इंग्लिशचा सिलेबस इथे आहे. इंडिकेटिव्ह सिलेबस टियर 2 मध्ये नंबर सिस्टीम, फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन, अल्जेब्रा, जॉमेट्री, मेन्सुरेशन, ट्रिग्नोमेट्री, स्टॅटिस्टिक, प्रोबॅबिलिटी हे सर्व आलं. मॉड्यूल 2 ऑफ सेक्शन 1 ऑफ पेपर 1 रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स त्याच्याबद्दलचा सुद्धा इथे सिलेबस आहे. मॉड्यूल 1 ऑफ सेक्शन 2 ऑफ पेपर 1 डिफरंट सेक्शन, डिफरंट पेपर, डिफरंट मॉड्यूल्स त्याच्या अकॉर्डिंग पूर्ण सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. सिलेबस चेक करायचं एकदा. ठीक आहे. हा प्रत्येक टॉपिक वाईज पोस्ट वाईज तुम्हाला इथे दिलेला आहे सिलेबस. ऍडमिशन टू द एक्झामिनेशन, आय डोंट थिंक दिस इज इम्पॉर्टंट. ओके. तर थोडंसं इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यामध्ये तुम्ही फॉर्म कसे भरू शकता, काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतं या सर्वांची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आधार कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, आयडी कार्ड, काहीतरी आपल्याकडे एखादी गोष्ट पाहिजे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचे डॉक्युमेंट जे तुम्ही मार्कशीटवर भरत आहे ते सर्व डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावं लागतं. जर तुम्ही वर्किंग असाल तर नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC तुम्हाला सबमिट करावं लागतं. असं प्रत्येक गोष्ट तुम्ही केअरफुली बघायला पाहिजे असं यांनी सांगितलं आहे. फिजिकल टेस्ट होतं आणि मेडिकल एक्झामिनेशन होतं काही पोस्टसाठी, जसे इन्स्पेक्टर आहे, सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट, इन्स्पेक्टर एक्झामिनर, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर CBN, सब इन्स्पेक्टर CBN, सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर इन NCB. अशा प्रत्येक काही पोस्टसाठी फिजिकल सुद्धा आहे, मेडिकल टेस्ट आहे. ओके. देन आहे इथे अंडरटेकिंग, याच्याबद्दल आणि सर्वात शेवटी तुमचं आहे अंडरटेकिंग. नंतर इथे काही अनेक्झर वगैरे आहेत, हे आपल्या इकडे कामच नाही. तर दिस इज ऑल अबाउट इम्पॉर्टंट लाईक थिंग्स.
ऑफ SST CGL कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुमचा रिझल्ट अवेटेड असेल तर नक्कीच अप्लाय करा. यासोबत MTS ची जागा निघाली होती, 10वी बेसिसवर होती, त्याला सुद्धा तुम्ही अप्लाय करा. त्याची तारीख आय गेस याच महिन्यात सगळ्यात शेवट आहे. तुम्ही एकदा सर्व त्याला चेक करू शकता. सिलेबस सेम असतो, लेवल कमी जास्त असतं. MTS 10वी बेसिस आहे तर त्याची लेवल थोडी कमी राहील. CGL ग्रॅज्युएशन बेसिस आहे त्याची लेवल थोडीशी जास्त राहील. CHSL चे ज्या लोकांची एक्झाम चालू आहेत त्यांना सर्वांना ऑल द बेस्ट. आणि सर्वात शेवटी जर तुम्ही नवीन असाल तर परत एकदा सांगतोय की चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा. तिथे तुम्हाला याच्या रिलेटेड सिलेबस, प्रिव्हियस इयर पेपर आणि अदर स्टडी मटेरियल सुद्धा मिळत जाईल. चला तर आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, थँक्यू सो मच.